अमेरिकेच्या न्यायालयात टॅरिफबाबतच्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सरकारनं एक नवा दावा केलेला आहे। जर कोर्टानं टॅरिफ लादण्याच्या सरकारच्या अधिकारांवरती मर्यादा घातल्या तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम भंग होऊ शकतो असा दावा ट्रम्प प्रशासनानं केलाय। बरं, जागतिक अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवरती मोठ्या प्रमाणात कर लादण्याच्या आपल्या निर्णयाचा ट्रम्प सरकार न्यायालयात बचाव करण्याचा प्रयत्न करतंय असंच यातून दिसतंय। काय दावा केलाय बघतोय। कोर्टानं टॅरिफ लादण्याच्या अधिकारांवरती मर्यादा घातल्या तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम भंग होऊ शकतो। न्यायालयाच्या निर्णयामुळे लाखो लोकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं। भारत पाक दोन अणुशक्ती आहेत। केवळ 13 दिवसांपूर्वी ते युद्धात होते। 10 मे 2025 ला युद्धविराम झाला। ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतरच हे शक्य झालं असं ट्रम्प सरकारचं म्हणणं आहे। एकंदरीतच ट्रम्प यांनी नेहमीच याचा भारत आणि पाकिस्तानमधील जो युद्धविराम आहे त्याचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता टॅरिफ संदर्भात सुद्धा त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाशी जोडलं गेलंय।